मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावल्याची माहिती सुळेंनी दिली। अधिवेशन बोलावून 24 तासात निर्णय घ्या अशी मागणी देखील सुप्रिया सुळे करतायत। खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे ही मागणी पाहायला मिळते। मराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली। खासदार सुप्रिया सुळे यांनी काल आझाद मैदानावर जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, एक दिवसीय विधिमंडळ अधिवेशन बोलावं आणि 24 तासात निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार सुळे यांनी केली। माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा, तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा। जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं। आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही तुमचं सगळ्यांचं कव्हरेज, मी आता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची, सगळेच लोक येत आहेत तिथे भेटायला, कुणाचाच विरोध नाहीये। जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी। काय अडचण आहे? असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका, दिवसभर नाही 24 तास चर्चा करा आणि पास करून टाका। काय अडचण आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।